गेल्या वर्षापासून आतापर्यंत आम्ही पेंडा इकतचा घेतो, माणसाला पाणी पिया पण नाही, बाटला इकतचा, आणि खूप खूप आम्हाला त्रासून ते घालाय म्हणून मुलं बाळ पण घेऊन आम्ही गावी राहायला आलेले आहे। चिखलात ना आम्हाला रस्ता नाही, काय नाही, जायला पाय अडतेत आणि पायाला पण माझ्या लागलेला आहे। तरी पण काय गेल्या वर्षी हवालदार म्हणलं काय आता तुम्ही काय करू नका, तुमचा मी रस्ता करून देते। तर आम्ही आपली गेल्या वर्षाचा दिवस काढला, आता उन्हाळा अख्खा गेला, हवालदार कधी आमच्याकडे येणे नाही जाणे नाही, देतो देतो बोललं, परत काहीच नाही। आणि आता आम्ही तेगून वनवासून 2 दिवस आम्ही चाललेले आहे वाटेनं, आणि आमच्या गावात आम्ही राहणार। आम्ही आता मारलं तरी इकडेच माती घेणार आणि जाणार नाही म्हणजे नाही। आता 10 वर्ष आम्ही तेगलेले आहोत तिथे, आणि सोयऱ्या डायरेक्टने पैसा काढून पण आम्ही घरं बांधलेली आहेत, ती पण आम्ही टाकून। तानसा नदी फुटते, आता सांगते तानसा नदीचं धरण कच्चं झाले तर ते फुटणार आहे, मग कितीच आमच्या जीवाला भीती आहे। असं वाटतं देवा कुठे जावं काय करावं, म्हणून आम्ही इकडे हे गावी आता आलेले आहे। काय मागणी करताय सरकारकडे तुम्ही? सरकारकडे आम्हाला मागणी एवढीच आहे की आम्ही हाय ते गावीच आम्हाला द्यावं सरकारने। आणि जनावरे आमची पाणी पिया किंवा रस्त्याला जाया वाटच नाही, गायरान नाही, आम्हाला काही सुद्धा नाही। तर सरकारने सांगितलं डांबरी रोड तुम्हाला देतो, पाण्याला शेतीला ज्याचे 1 एकर असली तरी पाणी पण देतो प्रत्येकाला, हे सांगितलं। आमच्या मुलांना एकाला नोकरी देतो, आमची मांजरं लिहून घेतली तर तेव्हा कुत्री लिहून घेतली तर सगळं काम केलं। मग त्याच्यातलं आम्हाला गुंजभर तरी त्यांनी द्यावं, तर आम्ही काय करणार, तिथं कशासाठी राहणार? मुलाला नोकरी नाही, पाणी नाही पिया, पहिली बाय म्हणली तर देतो करून, असं देतो, घरी नाही बसवलंय पाण्याचं आम्हाला जायसाठी। आणि ते आता पाणी नाही काय नाही, आम्ही इकडचं पाणी घेतो बाटलीचं, कुठून पैसा आणणार किंवा काय करणार? गुरु सोडाय जागा नाही, नुसतं गायरान। लोकांची इकडे शेती, आदिवासी म्हणजे इकडे आण नका तिकडे आण नका, मग कुठे सोडणार? मोदल इकडचा घ्यायचा, तेवढाच टाकायचा, ठेवायचं बांधून। पुनर्वसनामध्ये सरकारचं तुमच्याकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय का तुम्हाला? हा, सरकार अजिबात येत नाही आमच्याकडे। आणि पाऊसचं काय म्हणते, आता तुमची सोय करतो, आता तुम्ही घाबरू नका, आता एवढा पाऊस जाऊन द्या की तुमची सोय आम्ही लगेच करतो। आणि पाऊस उघडला की ते येत नाही, ते अशी 10 वर्ष गेली तर त्यात आम्ही तरी किती तेग बघा, 1 दिवस नव्हे 2 दिवस नव्हे 10 वर्षे, 10 वर्षात आम्ही काय काय करावं? आम्ही आमची मुलं बाळ तरी काय करतील तिथे? कुणाला चालायला जात नाही, आता थकली तर सगळी, काय मेली तर। म्हणजे पुनर्वसनासाठी तुम्हाला आता भिवंडीमध्ये जी जागा दिलेली आहे तिकडे न जाता तुम्हाला इथे या ठिकाणी सातारमध्येच, हा सातारमध्येच आम्हाला राहायचं निर्णय आहे, असा ठाम निर्णय। आम्ही मुलं बारकी पण आणलेली आहेत इथे, वाघाने खाल्लं अस्वलने खाल्लं तरी आम्ही सरकारला सांगणार नाही, आमचं आम्हाला त्यांनी काय ते सोय करा। तिथं सुविधा मिळत होत्या का? तिथे अजिबात सुविधा नाही, 5-6 महिन्यात का राशन भेटायचं, अंगठा दिवा गेलं तर मशीन बंद पडायची, नेट नाही, हे नाही ते नाही, मग ती काय करणार? मग आम्ही अशी तेगलेली माणसं आहोत, आणि आमची शेती लय लांब आहे, तिकडे रस्ता नाही काय नाही, नुसत्या चिखलात नाही जाया, पाऊस पडला की तिथे पाणी झालं घरघरीत, त्याच्यात पण अतिक्रम कडन आहेत। आणि आम्हाला म्हणते जा, आता काही पण झालं आमच्यापासून की ते धरण फुटायचंय, म्हणजे जोरातच भीती झाली। जनावर सोडली तर रस्त्याला जागा नाही, जमीन म्हणजे टावर आहे। मग म्हणजे नक्की काय करतात ती म्हणतात, गुरे इकडे आण नका, तुमचं गावरान घ्या, तुमच्या गावाला जा, इथं कशाला बसलेली, कोणी आणली तुम्हाला? म्हणजे तिथले स्थानिक नागरिक? हा, स्थानिक नागरिक, तुम्हाला कोणी आणली, का आणली? तुमच्या गावात जाबली, तिकडे बांधा, इकडे आमच्याकडे बांधायचं गरज नाही।
आणि त्यांना जर सांगितलं तरच आमच्या बाबा काय सांगाल काय भिवंडीमध्ये जागा मिळाली आता तुम्हाला तिकडे जायचं नाहीये काय नाही परिस्थिती आहे तिथली? जायचंच नाही. वाडा किती वेळा पेटवला फारीटाने, किती गुरं मारली, किती दशा केली. मी गाई इकीत नाही, म्हशी इकीत नाही, मुलीचा पैसा घेत नाही, वटी भरून सगळं करतो. आणि या फारीस्ट लोकांना खाणं पिणं घालून पहिले पगार आता याची मिळतात बँकेवर, पहिलं पगार ती बघा पोरामध्ये पण. माझ्या गाई म्हशी ह्या फारिस्टाने मारल्या आणि मला राहा म्हणले. खाल्लं पेलं 100 लिटर दूध त्याने खाया प्यायचे. मी येतो, मी कुठनं मालदेव ते चिपळून साजरी उतरून जाणार. 11 भावंड जगवली आणि 12 मुलं, म्हणा पत्नी एकच. अक्षरशः शासनाने आमचं घर पण जाळलं त्या ठिकाणी, न विचारता न काय करता घर वगैरे आमचं माझे वडील आहेत. आत गुरं असून मजा. आता ही गुरं, आमची गुरं वनवान फिरतायत अशीच. आम्ही आता नेऊ शकत नाही, ही जनावर शकत आहेत नाही. इकडे, माझी जनावर आहेत ना. माझी इकडे लेकीच्या गावाला जनावर आणली. मगर मॅडम होती, तिनं बिचारीनं काढून दिली आणि इकडे आणल्यानंतर इकडे आमचे हाल लई झाले. आम्ही नेत नसल्यामुळे इथे आतमध्ये पण गुरं मेलेली आहेत आमची. आहेत आता सध्या आहेत लाईव्ह मध्ये, तिथे त्यांचं सांगाड्याचे पडलंय ना, ते आहे तिथे. त्या लोकांनी 2-2 पुनर्वसन बघितले. चारायला काय नाही तिकडे, कशी नेणार इकडून आम्ही? ते इकडेच मेलेले काय वाईट आहे त्यांचं जीवन ते जगतात. आम्हालाच तिकडे जगायला काय नाही, तर आम्ही इकडे येऊन कसं तिकडे जाऊन त्यांना नेऊन आम्ही काय करणार देणार त्यांना? आम्हालाच खायचे प्रॉब्लेम आहे, तिकडे जायला यायला साधन नाही, काय 1 नाही. एकर जमीन दिली, 1 एकर जमीन दिली. मुलगा 7, मी 8 खाते. तर काय करणार? माझंच खाता फक्त आहे. एका मुलाचं नाव दिले, मुलांचीच भांडणं झाली, मग आपला इकडे निघून आलो. मग हे काय शासन? बरं, आज शासनाकडे मुद्दा नाही आहे, हा मुद्दा कोणाकडे आहे? फारीस्टवाल्याकडे. आणि बेन साहेब जेव्हा तिथे गावले तेव्हा म्हणला मालदेवचा वाघ इकडे कुठे, ते ठेवी देते. ते म्हणजे पगार तुम्हाला देता येणार नाही. हो जगताप साहेब. एकत्र राहण्याची सोय इथे राहणे बस.
इकडचा भाग का काढ टाकते त्यात हे कर काटे ठेवते नको इथंच राहायचंय बघ फुल पेटवले स्वयंपाक करायला इथंच राहायचंय काय नाही नाही जायचं कोण म्हणताय तुमच्या गावाला आले नाही इथंच राहायचंय गावाला नाही जायचं मुंबईला नाही जायचं नाही ग पुनर्वसन झालं आणि त्या पुनर्वसनापासून जे 10 वर्ष झाले आपले जे हाल चाललेत ते हाल सहन न झाल्याने आपण आज हा परतीचा प्रवास चालू केलाय. त्याची कारण म्हणजे सुरुवातीला आपल्या 120 कुटुंबांसाठी 242.39 हेक्टर शासनाने आपल्यासाठी मंजूर केलं, डिसफॉरेस्ट करून आणलं आणि प्रत्यक्षात जमीन वाटपाच्या वेळेस मात्र 120 पैकी फक्त 64 लोकांना जमीन देण्यात आली आणि ती अर्धवट दिली. त्यावेळी सांगितलं की आम्ही तुम्हाला 18 वर्षाच्या मुलांना स्वतंत्र कुटुंबाचा दर्जा देऊ, त्यांना आम्ही पुनर्वसन मोबदला देऊ, दिलेलं नाही. उर्वरित 54 लोकांचं पुनर्वसन आम्ही दुसऱ्या टप्प्यात करू, ते आजही दिलेलं नाही. गायरान जमीन दिलेली नाही. आपल्या सर्व लोकांचं शेती व्यतिरिक्त मुख्य व्यवसाय म्हणजे जनावर दुग्ध व्यवसाय. आज तिथे गुरा चरायला जागाच नाही, गायरान तिथे गेलेलं नाही. त्यामुळे तिथे गुरं घेऊन जायचं कुठे लोकांनी बघा तिथे मशीन मरून पडलेत. लोकांनी जनावर सोडून दिली, काहींनी जनावर विकून टाकली. एवढे हाल, उपजीविकेचं साधन कुठलं नाही. आणि तिथं अचानक आदिवासींचं अतिक्रमण, जर वन विभागाला तिथं माहिती होतं की तिथं आदिवासींचं अतिक्रमण आहे, एका समाजाचं स्थानिक समाजाचं अतिक्रमण आहे, तर तिथं आमचं त्यांनी पुनर्वसन करायलाच पाहिजे होतं. आज ते नेऊन ढकलून दिले आम्हाला आणि हात वर करतायत. ठाणेवाले म्हणतात सातारावाल्याला जावा, साताराला म्हणतो की ठाणेवाल्याला जावा. अशा परिस्थितीत आपले हाल चालू आहेत. आणि अशा परिस्थितीत हाल चालू असताना 10 वर्षाला आपण याचा पाठपुरावा करतोय, शासनाकडे पत्रव्यवहार करतोय, शासन याची काही दखल घेत नाही. त्यामुळे आज आपण सगळ्या जायला कंटाळून आज या ठिकाणी स्थलांतरित करून आपल्या मूळ गावी आलेलो आहोत. तर आपण सर्वांनी त्याच्यावर ठाम राहूया. जोपर्यंत शासन आपल्या जागेवर येऊन आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत नाही, आपल्या 54 कुटुंब सुद्धा मागे आहेत, 18 वर्षाच्या मुलांचा विषय मागे आहे, हे सगळे विषय मार्गी लागेपर्यंत आपण इथे ठाम राहायचंय. तोपर्यंत इथून कुणी हलायचं नाही.